आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो सेक्शन वन किंवा आपण त्याला मॉड्यूल 1 म्हणू. त्याच्यामधला की कॉन्सेप्ट्स ऑफ मॅनेजमेंट हा महत्त्वाचा टॉपिक आहे. याला अराउंड 3 to 4 क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील पेपरमध्ये. क्वेश्चन्स हे अतिशय सिम्पल आहेत आणि क्वेश्चन्सचा जर आवाका विचार केला तर बेसिकली मॅनेजमेंट काय आहे या मॅनेजमेंटच्या संदर्भात एखादा प्रश्न असतो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन मग जे सब टॉपिक्स दिलेले आहेत, प्लॅनिंग दिलेलं आहे, ऑर्गनायझिंग दिलेलं आहे, ऑथॉरिटी, डेलिगेशन अँड कंट्रोल हे 5 टॉपिक दिले. त्याच्यामध्येच काही कम्युनिकेशनवरील देखील कम्युनिकेशनवर क्वेश्चन्स असेल किंवा मग हा कम्युनिकेशन हा एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग एक डिसिजन मेकिंग आहे, याच्यावर देखील क्वेश्चन्स असतील. अशा पद्धतीने 3 to 4 क्वेश्चन्स आपल्याला याच्यावर मिळतील आणि हे सिम्पल क्वेश्चन्स आहेत, एकदम सिम्पल. हे सिम्पल क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करता यावेत आणि त्याचं एक राईट उत्तर मिळावं यासाठी आपल्याला हे बेसिक ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या इन डिटेल समजणं गरजेचं आहे. ते आता आपण बघू. तर आता मॅनेजमेंट कॉन्सेप्ट्स अँड फंडामेंटल्स याच्यावर आपण थोडंसं बघू की मॅनेजमेंटमध्ये की कॉन्सेप्ट्स आहेत. त्याच्यामधलं पहिल्यांदा ऑर्गनायझेशन काय. ऑर्गनायझेशन म्हणजे काय की पीपल वर्किंग टुगेदर कोऑर्डिनेटिंग देअर ॲक्शन्स टू अचीव स्पेसिफिक गोल्स. म्हणजे जस्ट पीपल्स आहेत अँड दे आर कोऑर्डिनेटिंग देअर एफर्ट्स, दॅट इज ऑर्गनायझेशन. गोल म्हणजे काय, एक डिझायर थिंग आहे की समथिंग दॅट नीड टू बी अचीव, दॅट इज नथिंग बट गोल. मॅनेजमेंट काय की हा जो गोल आहे आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशनचे एफर्ट्स सगळे इकडे गोलकडे लावणारी जी काही मधली फळी आहे त्याला आपण मॅनेजमेंट म्हणून किंवा द प्रोसेस ऑफ युझिंग द ऑर्गनायझेशन रिसोर्सेस टू अचीव द ऑर्गनायझेशन गोल्स, दिस इज मॅनेजमेंट. या 3 इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, तर लक्षात घ्या. आता ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये रिसोर्सेस कोणते कोणते आहेत. ते रिसोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये आपला पहिल्यांदा जो रिसोर्स आहे तो ऑर्गनायझेशनल असेट्स अँड इन्क्लूड मॅन असेल, मशिनरी असेल, मटेरियल असेल, मनी असेल. दीज ऑल आर कॉल्ड एज रिसोर्सेस. हे रिसोर्सेस जे आहेत तेच आपण गोल अचीव करण्यासाठी वापरत असतो सगळं. आणि हे कोण करत असतं, हे मॅनेजमेंट जे आहे ते ह्या गोल्सकडे डिझायर गोल अचीव करण्यासाठी रिसोर्सेस घेऊन जात असते. मॅनेजर कोण आहे, टू मीट इट्स गोल, हा मॅनेजर आहे. तर ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्समध्ये आपण बघू मॅनेजर्स युजेस द रिसोर्सेस इफेक्टिवली अँड एफिशियंटली टू सॅटिस्फाय द कस्टमर्स अँड टू अचीव द गोल. मॅनेजर कोण आहे की सगळे जे रिसोर्सेस आहे ते एफिशियंटली अँड इफेक्टिवली वापरतं. कशासाठी, जे काही गोल आहेत ते गोल अचीव करण्यासाठी वापरत असतं. एफिशियन्सी आणि इफेक्टिवनेस याच्यामध्ये जो फरक आहे तो जरा व्यवस्थित लक्षात घ्या. एफिशियन्सी म्हणजे काय, का मेजर ऑफ हाऊ वेल द रिसोर्सेस आर यूज्ड टू अचीव अ गोल. म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत, समजा 5 रुपयाची गोष्ट आहे ती 5 रुपयातच करतो आहे की ना, दॅट इज हाऊ वेल दिस रिसोर्सेस आर यूज. एका कामासाठी एकच माणूस लागणार आहे, तिथे एकच वापरला तो एका 3 वापरले जातं, त्याच्याप्रमाणे ती एफिशियन्सी डिसाईड होईल की तुमचे मॅन मटेरियल मशीन जे आहे ते व्यवस्थित वापरलं जाते किंवा नाही. आणि इफेक्टिवनेस म्हणजे काय की अ मेजर ऑफ ॲप्रोप्रिएटनेस ऑफ अ गोल चोजन, आर दिस द राईट गोल्स अँड द डिग्री टू विच दे आर अचीव्ड. इफेक्टिवनेस म्हणजे काय, हा जो गोल डिसाईड केलेला आहे तो अचीव होतो आहे किंवा नाही ते बघणं आणि तो जो गोल आहे तो ॲप्रोप्रिएट आहे की नाही. म्हणजे समजा तुमची एखादी टेक्नॉलॉजिकल कंपनी आणि टेक्नॉलॉजिकल कंपनी आहे आणि तुम्ही टेक्नॉलॉजीचा गोल काहीतरी की प्रोडक्ट बनवण्याचं घेतलं पाहिजे ना, की तुम्ही एखादं मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल प्रोडक्ट बनवण्याचं गोल घेतलं पाहिजे. तर दॅट इज इफेक्टिवनेस, की तुमचं जे रिसोर्सेस आहेत की तुमच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्याप्रमाणे तुमचे गोल डिसाईड झाले आहेत की नाही आणि ते इफेक्टिवली अचीव होत आहेत की नाही ते बघणं. आता आपण जो मॅनेजमेंट टर्म वापरतो बऱ्याच वेळा, ते मॅनेजमेंट टर्म म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मॅनेजमेंट हे 3 वेजमध्ये वापरलं जाऊ शकतं. पहिली कुठली आहे की मॅनेजमेंट ॲज अ डिसिप्लिन म्हणजे काय, एखादा आपण सब्जेक्ट म्हणून आपण बोलू की हिस्ट्री जॉग्राफी जर सब्जेक्ट आहे तसं मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट म्हणून किंवा डिसिप्लिन म्हणून शब्द वापरला जाऊ शकतो. किंवा मॅनेजमेंट म्हणजे काय की ॲज अ ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे आपण बोलतो ना नेहमी की मॅनेजमेंटने एखादं डिसिजन घेतलं ते तुम्हाला ॲग्री व्हावं लागेल, म्हणजे दिस इज अ ग्रुप ऑफ पीपल हू इज टेकिंग द डिसिजन वगैरे. तसं की तो ग्रुप ऑफ पीपल म्हणून मॅनेजमेंट शब्द वापरला जाऊ शकतो. आणि थर्ड म्हणजे काय की मॅनेजमेंट ॲज अ प्रोसेस, म्हणजे मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे. ती कुठली प्रोसेस आहे की दिस इज गोल आणि इकडे तुमचे रिसोर्सेस आहेत, हे अचीव करण्यासाठी तुम्ही हे सगळं रिसोर्सेस तिकडे गोलकडे डायवर्ट करताय, तर दिस इज कॉल्ड ॲज अ मॅनेजमेंट ॲज अ प्रोसेस. अशा 3 वेजमध्ये
मॅनेजमेंट हे टर्म वापरली जाते, म्हणजे डिसिप्लिन म्हणून, ग्रुप ऑफ पीपल म्हणून किंवा प्रोसेस म्हणून. आता व्हॉट इज मॅनेजमेंट, हा जो कॉन्सेप्ट आहे मॅनेजमेंट, तो व्हॉट इज मॅनेजमेंट, तर मग त्याच्यामध्ये फील्ड ऑफ स्टडी, आपण जसं बोललो की एखादा सब्जेक्ट म्हणून वापरलं जाऊ शकतं. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, टेक्निक्स, फंक्शन्स एक्सेट्रा ॲज प्रोफेशन म्हणून मॅनेजमेंट बघितलं जातं. यालाच आपण म्हणतो टीम ऑर क्लास ऑफ पीपल, म्हणजे एक मॅनेजमेंटचा ग्रुप आपण म्हणतो की एखाद्या गोष्टी डिसिजन घेतील आणि ते आपल्याला कळवतील, तर मॅनेजमेंटने डिसिजन घेतलं. तर इंडिव्हिज्युअल हू परफॉर्म्स द मॅनेजरियल ॲक्टिव्हिटीज ऑर मे बी ग्रुप ऑफ पर्सन्स, म्हणजे टीम म्हणून. आणि प्रोसेस म्हणून म्हणजे काय की मॅनेजरियल ॲक्टिव्हिटीज, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, दिस इज कॉल्ड ॲज मॅनेजमेंट ॲज अ प्रोसेस. म्हणजे ह्या ज्या तीन याच्यामध्ये आपण बघितलं, डिसिप्लिन, पीपल, ग्रुप ऑफ पीपल अँड प्रोसेस, त्याचं एक्सप्लेनेशन की फील्ड ऑफ स्टडी म्हणून किंवा टीम ऑर क्लास ऑफ पीपल अँड प्रोसेस या पद्धतीने मॅनेजमेंट वापरलं जाऊ शकतं. आता जे मॅनेजमेंट आहे ते डिफाईन वेगवेगळ्या ऑथरनी केलेले आहे. त्यातले इम्पॉर्टंट ऑथर आहेत तेवढे लक्षात घ्या. F.W. टेलर काय म्हणतात की आर्ट ऑफ नोईंग वॉट यू वॉन्ट टू डू अँड देन सीईंग दॅट इट इज डन द बेस्ट अँड द चीपेस्ट वे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे ते माहिती पाहिजे आणि ते कसं करायचं, तर एकदम कमीत कमी याच्यामध्ये चीपेस्ट वेमध्ये केलं गेलं पाहिजे आणि ते तुमचं झालं पाहिजे. या दोन क्रायटेरियामध्ये F.W. टेलर म्हणतो. F.W. टेलर म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंटचं फादर आहे, त्याच्यामुळे चीपेस्ट वे हे नेहमीच तिथे बघितलं गेलेलं आहे आणि बेस्ट वे. हेनरी फॉयल काय म्हणतात की टू मॅनेज इज टू फोरकास्ट, टू प्लॅन, टू ऑर्गनाईज, टू कमांड, टू कोऑर्डिनेट अँड टू कंट्रोल. म्हणजे हेनरी फॉयलने जे एक्सप्लेन केलेलं आहे ते प्रोसेसच्या टर्म्समध्ये केलेलं आहे की कुठल्या कुठल्या प्रोसेस वापरल्या जातात. ते टू मॅनेज इज फोरकास्ट केलं पाहिजे, प्लॅन केलं पाहिजे, ऑर्गनाईज केलं पाहिजे, कमांड केलं पाहिजे, कोऑर्डिनेट केलं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये हेनरी फॉयल म्हणते इन प्रोसेस टर्म्स त्यांनी म्हटलेलं आहे. पीटर ड्रकर काय म्हणतात की मॅनेजमेंट इज अ वर्क अँड ॲज सच इट हॅज इट्स ओन स्किल्स, इट्स ओन टूल्स अँड इट्स ओन टेक्निक्स. म्हणजे मॅनेजमेंट स्वतः काय इज वर्क आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय टेक्निक, स्किल्स, टूल्स जे काय ते रिक्वायर्ड असेल ते असेल. आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट जे स्टेटमेंट आहे ते लक्षात घ्या. मॅनेजमेंट इज अ आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अँड विथ द पीपल. ही एक डेफिनेशन आहे महत्त्वाची. आता ही जी मॅनेजमेंटच्या आपण डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत त्या डिफरंट कॉन्टेक्स्टमध्ये कशा बघितल्या जाऊ शकतात ते एक लक्षात घ्या की देर आर 4 सच ओरिएंटेशन्स हॅव बीन ॲडॉप्टेड इन डिफायनिंग द मॅनेजमेंट प्रोसेस. दिस इज मॅनेजमेंट प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये 4 डिफरंट आस्पेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आस्पेक्ट आहे ते कुठलं आहे की प्रोडक्शन ऑर एफिशियन्सी ओरिएंटेड. जर प्रोडक्शन किंवा एफिशियन्सी ओरिएंटेड असेल तर हे F.W. टेलर आहे त्याच्या रिलेटेड आहे आणि इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शनच्या बेसिसवर कसं ते कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत चीपेस्ट वेमध्ये करायचं याच्या संदर्भात असणार. डिसिजन ओरिएंटेड असणार दुसरं, पीपल ओरिएंटेड तिसरं, अँड फंक्शन ओरिएंटेड, अशा 4 वेमध्ये आपण हे मॅनेजमेंट प्रोसेस बघू शकतो. प्रोडक्शन ऑर एफिशियन्सी ओरिएंटेड डेफिनेशनमध्ये कसं मॅनेजमेंट इज आर्ट ऑफ नोईंग वॉट यू वॉन्ट टू डू देन सेईंग दॅट इट इज डन इन द बेस्ट अँड द चीपेस्ट वे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे ते माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ट वेमध्ये करता आलं पाहिजे तुम्हाला, बेस्ट वेमध्ये आणि चीपेस्ट वे. दिस इज F.W. टेलर आहे की हा प्रोडक्शनचा आस्पेक्ट आहे. डिसिजन ओरिएंटेड म्हणजे की याच्यामध्ये डिसिजनला महत्त्व घेतलेलं आहे या डेफिनेशनमध्ये. मॅनेजमेंट इज सिम्पली द प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग अँड कंट्रोल ओव्हर द ॲक्शन ऑफ ह्युमन बिंग फॉर द एक्सप्रेस पर्पज ऑफ अटेंडिंग द डिटरमाइंड गोल्स. आता पहिल्यांदा कसं आहे की तुम्ही गोल डिटरमाइन केलं, एक डिसिजन घेतलेलं आहे आणि मग डिसिजन तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही ॲक्टिव्हिटी चालू केलेल्या आहेत, सर्व ॲक्टिव्हिटीज, आणि त्या ॲक्टिव्हिटीजला मग तुम्ही कंट्रोल करायचं आणि मग त्यानंतर तुमचा गोल आहे तो अचीव झाला पाहिजे. दिस इज डिसिजन ओरिएंटेड डेफिनेशन इन कॉन्टेक्स्ट जर तुम्ही बघितली तर. त्याच्यानंतरचं जी डेफिनेशन आहे ती पीपल ओरिएंटेड डेफिनेशन आहे. मॅनेजमेंट इज द अकम्प्लिशमेंट ऑफ रिझल्ट्स थ्रू द एफर्ट्स ऑफ अदर पीपल. म्हणजे मॅनेजमेंट काय आहे ह्याच्यामध्ये कसं म्हटलं गेलेलं आहे की हे जे गोल तुम्ही डिसाईड केलेले आहेत, हे गोल डिसाईड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कुठलं, पीपल आहे. आणि या पीपलचे एफर्ट्स आहेत सगळ्यांचे आहेत, ते सगळ्यांचे एफर्ट्स कोऑर्डिनेट करायचे आणि मग तो तुम्ही गोल अचीव केला गेला पाहिजे. सो दिस इज अ पीपल ओरिएंटेड डेफिनेशन. नंतर लास्ट आहे तो फंक्शन ओरिएंटेड डेफिनेशन. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की टू मॅनेज इज टू फोरकास्ट अँड टू प्लॅन अँड टू ऑर्गनाईज, टू कोऑर्डिनेट अँड टू कंट्रोल. म्हणजे फंक्शन्स म्हटल्यावर कसं आहे की कुठले कुठले फंक्शन्स आहेत, फोरकास्ट करणं, प्लॅन करणं, ऑर्गनाईज करणं, कोऑर्डिनेट करणं, कंट्रोल करणं. हे जे फंक्शन्स आहेत त्याचा वापर जर कॉन्टेक्स्टमध्ये करत असो आपण मॅनेजमेंटच्या ज्यामध्ये, ते फंक्शन ओरिएंटेड डेफिनेशन्स आहे असं ग्राह्य धरलं जाईल. आता नेचर अँड स्कोप ऑफ मॅनेजमेंट जेव्हा आपण बोलतो तर की कुठल्या पद्धतीने
कसं आहे मॅनेजमेंट आणि ते कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या भागामध्ये वापरलं जाऊ शकतं. तर नेचर ऑफ मॅनेजमेंट कॅन बी डिस्क्राईब इन फॉलो. नेचरमध्ये काय मल्टीडिसिप्लिनरी आहे. आता मल्टीडिसिप्लिनरी जेव्हा आपण म्हणतो तर मॅनेजमेंट हा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट जरी असला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिसिप्लिनचा आपण अभ्यास करतो, म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ मल्टीडिसिप्लिनरी. सेकंडली इट इज कॉल्ड ॲज अ डायनामिक नेचर ऑफ प्रिन्सिपल्स. डायनामिक नेचर म्हणजे काय, ही कॉन्स्टंटली चेंज होते. मॅनेजमेंट जर आधीचं मॅनेजमेंट बघितलं तर ते एफिशियन्सीच्या रिलेटेड किंवा प्रोडक्शनच्या बेसिसवर होतं. पुढे मग ह्युमन किंवा पीपलचं कन्सिडरेशन आलं. म्हणजे असं दिस मॅनेजमेंट कॉन्सेप्ट्स आर चेंजिंग ओव्हर द पिरियड, म्हणून ते डायनामिक आपण म्हणू शकतो त्याला. रिलेटिव्ह अँड नॉट, थर्ड इज रिलेटिव्ह अँड नॉट ॲब्सोल्यूट प्रिन्सिपल्स. रिलेटिव्ह म्हणजे कसं आहे की मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स जे आहेत एका ऑर्गनायझेशनला आपण लावतो तसे दुसऱ्या ऑर्गनायझेशनला लावू तर ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावले जातात. म्हणजे ज्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण वापरत जाऊ त्या पद्धतीने मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट इज सायन्स और आर्ट. आता याच्या ऑर जरी टाकलेलं असेल तर मॅनेजमेंट इज कन्सिडर्ड ॲज सायन्स अँड आर्ट दोन्ही आहे. कारण की सायन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याही या मॅनेजमेंटमध्ये फुलफिल होतात आणि आर्टच्या गोष्टी त्याही होतात, म्हणून मॅनेजमेंट बोथ म्हणून कन्सिडर केलं गेलेलं आहे. पुढे इन डिटेल आपण बघूच ते. मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन आपण आत्ताच बोललो की मॅनेजमेंट ग्रुप ऑफ पीपल आहे किंवा ते मॅनेज करतात सगळ्या गोष्टी, म्हणून एक प्रोफेशन म्हणून बघितलं जातं. अँड लास्ट वन इज युनिव्हर्सॅलिटी ऑफ मॅनेजमेंट. युनिव्हर्सॅलिटी म्हणजे पूर्ण युनिवर्समध्ये मॅनेजमेंट हा वापरलाच जातो, सगळीकडे मॅनेजमेंट आहे म्हणजे युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे. दिस इज ऑल इज अबाउट नेचर ऑफ दिस मॅनेज. द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट काय, द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट मे बी ट्रेस्ड इन द फॉलोइंग कॉन्टेक्स्ट. इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आताच आपण म्हटलो की मॅन, मटेरियल अँड मशीन्स हे जे काही रिसोर्सेस आहेत ते इफेक्टिव्हली यूज करतो, हा त्याचा इम्पॉर्टंट आहे. सेकंडली डेव्हलपमेंट ऑफ रिसोर्सेस. डेव्हलपमेंट ऑफ रिसोर्सेस म्हणजे आता याच्यापैकी काही नाही आहे तुमच्याकडे तर ते डेव्हलप करण्यासाठी मॅनेजमेंट कामाचं आहे. टू इनकॉर्पोरेट इनोव्हेशन्स. आपण जर बघितलं तर चांगलं मॅनेजमेंट असेल तर त्या कंपन्याज ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा तुम्हाला इनोव्हेटिव्ह वे अडॉप्ट करताना दिसतील, म्हणजे की इनोव्हेशन्सला सपोर्ट करतं मॅनेजमेंट. फोर्थ वन इज इंटिग्रेटिंग द व्हेरियस इंटरेस्ट ग्रुप्स. म्हणजे आता प्रत्येक ग्रुप वेगळे वेगळे आहेत की त्यांचा इंटरेस्ट वेगळा वेगळा पण त्यांना सगळ्यांना एकत्र आणून एक कॉमन गोलकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न हे मॅनेजमेंट करत असतं. अँड स्टेबिलिटी इन द सोसायटी. मॅनेजमेंट असल्यामुळे हे जे सगळे मॅन वगैरे आहेत त्यांचे जे एफर्ट्स आहेत ते कोऑर्डिनेट केले जातात आणि त्याच्यामुळे सोसायटीमध्ये एक स्टॅबिलिटी राहायला महत्त्वाचं मॅनेजमेंट रोल प्ले करतं. म्हणजे दिस आर द इम्पॉर्टन्स की इफेक्टिव्ह युटिलायझेशन रिसोर्सेसचं होईल, डेव्हलपमेंट ऑफ रिसोर्सेस असतील, इनोव्हेशन्स अडॉप्ट होणार, इंटरेस्ट ग्रुप्स आहेत त्यांना इंटिग्रेट केले जातील आणि त्याच्या सगळ्यामुळे एक स्टॅबिलिटी तुमच्या सोसायटीमध्ये एस्टॅब्लिश. आता आपण बोललो की मॅनेजमेंट इज आर्ट अँड सायन्स. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचं की दिस इज आर्ट अँड सायन्स. आता का आर्ट आहे आणि का सायन्स आहे याच्यासाठी दोन हे दिलेले आहेत की का आर्ट आहे की प्रॅक्टिकल नो हाव कसं करायचं ते माहिती आहे, टेक्निकल स्किल्स वापरल्या जातात, कॉन्क्रीट रिझल्ट्स आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, पर्सनलाइज्ड नेचर आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आर्ट या सब्जेक्टसाठी लागू होणाऱ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी इथे आहेत मॅनेजमेंटमध्ये, म्हणून मॅनेजमेंट इज आर्ट. आता सायन्स काय आहे तर इम्पेरिकली डिराईव्ड, क्रिटिकली टेस्टेड, जनरल प्रिन्सिपल्स आहेत, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप घेतो, युनिव्हर्सल ॲप्लिकेबिलिटी आहे, म्हणून हा सायन्स आहे. आता ह्या गोष्टींची आपल्याला तशी जास्त आवश्यकता नाही समजण्याची, फक्त ज्या काही कंडिशन्स आहेत एखादा सब्जेक्ट सायन्स व्हावं म्हणून त्या ह्या कंडिशन्स फॉलो होतात मॅनेजमेंटमध्ये, या कंडिशन्स आर्ट्सच्या रिलेटेड त्या फॉलो होतात, म्हणून मग मॅनेजमेंट इज आर्ट अँड सायन्स एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे जे आपण की कॉन्सेप्ट्स ऑफ मॅनेजमेंट बघितल्या त्याच्यामध्ये काही आपण बघितलं प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, दीज आर ऑल फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. आणि हे जे फंक्शन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत परत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यामध्ये कुठले कुठले फंक्शन्स आहेत तर याच्यामध्ये प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, स्टाफिंग आहे, डायरेक्टिंग किंवा लिडिंग आणि कंट्रोलिंग. हे जे फंक्शन्स आहेत ते आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी गरजेचे आहेत. मग ते आपण इन डिटेल नेक्स्ट सेशनला बघू. पण हे जे मॅनेजमेंट आहे ह्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत मॅनेजमेंटच्या रिलेटेड त्या पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर एखादा किंवा दुसरा प्रश्न हा हमखास तुम्हाला मिळेल. आणि मग हे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशन असेल, डिसिजन मेकिंग असेल, या गोष्टीवर तुम्हाला एखादा 2 प्रश्न मिळत असतात. तर हे जे फंक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.